याची खायची स्टाईल बघा. मी आतमध्ये गेलो चमचा आणायला, इथं याने खायची सुरुवात. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे भाऊबीजेचा दिवस. तर बघूया कोण कोण येते कोण कोण नाही. आता माझी सकाळची सर्व कामं झालेली आहेत. झाडू लादी सर्व दिवाबत्ती वगैरे, रांगोळी पण काढून झालेली आहे, कपडे वगैरे सर्व धुवून झालेले आहेत. सगळी घरातली कामं आता माझी झालेली आहेत. आणि मीने घेतले आता जेवण बनवायला. हे गेलेत जरा बाहेर, तर मीच ब्लॉग शूट करायला घेतला. आणि आता बघूया कोण येते कोण नाही. आता एकच जण येणार आहे असं माहिती आहे, तरी पण मी घेतले जेवण बनवायला, कारण की कोण अचानक येईल काय सांगता येत नाही. तर मग मीने घेतले जेवण बनवायला. तर चला दाखवते तुम्हाला पुढे आजचा दिवस कसा जातो काय सर्व तुम्हाला दाखवते. कंटिन्यू राहा. तर गाईज बघा, इथं या थंड्याच्यासाठी रडतंय. इथं त्याला दिसले थंडीची बॉटल, तर ते पाहिजे त्याला. तर आता माझं जेवण पण झाले ना, साहिल पण बाहेर आलेलं आहे. तर थंड वगैरे दिला, पाणी वगैरे दिला त्याला थोडासा न. आता मी त्याला पहिले घेते डायरेक्ट जेवायला. तर बघा जेवायला यो इथं मटण ठेवले जरा, परत न केलेत पकोडे, कांदा टॅमॅटो काकडी लिंबू, आणि यो आज केले चिकन टिक्का मसाला. तर बघू आता देते त्याला जेवायला. गाईज बघा, थंड्याची बॉटल घेऊनच नाचत होता. आता दिले तर गपचूप बसले. आणि कमी पण नको, आम्हाला जास्त पाहिजे. जोरान म्हणजे जास्त आहे आमचं. तर बघा आता पितच चालले. मीने काढलेली रांगोळी तर बाबूने कधीपासून नव्हती पुसली. आता मी आतमध्ये काम करते तर कधी पुसले थोडीशी काय माहिती नाही. जाम मस्ती ना. इथं बसले साहिल आणि भाऊ जेवायला दिले त्याला. आहे घाई, जायचंय त्याला दुसऱ्याकडे पण. तर आता काही जास्त जेवत नाही, बोलते थोडासाच जेवतोय. पण नशीब आले तरी जेवायला, नाहीतर पहिल्या वर्षी पावभाजी केली तर ती पण नव्हती जास्त खाली. तर बघा इथं बाबू खाते आता चिकन. कसं लागते बाबू? जाते का मामाच्या बरोबर घनसोलीला? जा गाडीवर. गेला बघा, आज पण गेला. तर आता निघले साहिल जायला. तो चाललाय आता बालकुमला. एवढं ऊन आहे ना, फिरायला लागते, काय करणार. हा मामाला बोल सावकाश जावा. तर गाईज बघा, आहे मम्मीनं पण जेवायला वाढले. इथं केले साधा राईस आपला, मटन चिकन. आणि मम्मींना नको आहे, तर मग तो नाही दिला मम्मींना. आणि ते बाबूला घेतले जिरा राईस आणि मटन. जिरा राईस पण बनवले आणि साधा भात पण बनवले, कोणाला काय आवडेल ते. तर चला आता मम्मीना बाबूला पण जेवण देते आणि मी पण जेवून घेते. तर गाईज बघूया, याच्यान काहीतरी मिठाई पण आणले. मला वाटते चमचम वगैरेच असतील, कारण की पेटी पण तीच आहे. आणि साहिलचं दरवर्षी मला चमचमच ठरलेलं असतात. हो, चमचमच आहेत बघा, मस्त. आणि मला हे आवडतात. दरवर्षी म्हणजे आता सेकंड भाऊबीज आहे माझी लग्नानंतरची. तर म्हणजे दोन्ही टायमाला मला चमचम आणताच. म्हणजे भावासना बहिणीशी आवड माहिती, मला जाम आवडतात चमचम. पहिले वेळेस पण आलता तेव्हा पण चमचम आणलेले, आता पण चमचम आणलेले, आणि मलाही आवडतात.
आणि खास करून प्रशांत कॉर्नरची मला तर हल्ली आता तीच मिठाई आवडते, भारी मस्त. गाईज आता माझा जेवण वगैरे झाला, जेवलो, थोडी भांडी होती ती भांडी पण घसली आणि चिंच वाटायची होती तर ती चिंच वगैरे पण वाटून घेतली ना. आता आलो बसलो, मी पण जेवलो ना, बाबू पण जेवलाच. एवढे दिवस दुपारी बाबू जेवतच नव्हता, संध्याकाळी जेवायचा पण दुपारी जेवतच नव्हता. तर आज बघितलेली पेटी साहिलने आणलेली, तर म्हणजे ती पेटी बघून त्याला मी सांगितलं, त्याने बघून ठेवलेली ना, तर त्याला मी सांगितलं का मामाने सांगितले जेवल्यावरती खाऊ द्यायला तुला. तर तो खाऊ काय अजून दिला नाही, कारण की मग लगेच तो एका टायमाला अख्खाच खाईल आणि सकाळपासून काजू कतऱ्या खातोय तो. तर त्याला काही दिला नाही, म्हणजे नंतरला जेवल्यानंतर दिली एक काजू कतली, पण जे आणले ते काय अजून दिला नाही, तो माझ्याकडे बघतोय. तर चला आता मस्त जरा आराम करतो, भेटूया संध्याकाळी. तर गाईज बघा आता मी घेतलंय खावाला, तर याची रिॲक्शन आपण बघू. कोणी आणले? काय आणले? काय काय सांगते मला तर काय नाही समजत. हे बघा कसं चिकरपट्टी वगैरे काढतय. बस बस बॉक्स खोल, बॉक्स खोल. बाबू कसा? कोणी आणले? थँक्यू बोल. गाईज याची खायची स्टाईल बघा. मी आतमध्ये गेलो चमचा आणायला, इथं याने खायची सुरुवात. गाईज डायरेक्ट इव्हनिंगला मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. सकाळपासून धनश्रीच ब्लॉग बनवत होती. मी गेलतो बाहेर, त्याच्यामुळे मी सकाळपासून म्हणजे माझे हातच न लावला, ब्लॉगमध्ये आलोच नाही. मी तयारीच करत होतो. आता संध्याकाळी डायरेक्ट मी घेतलेलं आहे, ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. तर आता मी पण चाललो आहे. ॲक्च्युली तो आपला देवगड जो नवीन बसवला होता तो जुना होता, तो मी अजून पाण्यात सोडलाच नव्हता. तर आता मी तो सोडायला झालेला पाण्यामध्ये पहिले, कारण की एकदाशी जाऊन होते तो काम झालं पाहिजे. तर आता मी तिथं चाललो आहे. आता सोबत तो कोणीच ना, तर एकट्याला झालं म्हणून स्कूटी घेऊन जातो. आता जोडीला कोण असतं तर ठीक आहे, पण जाऊ दे आता एकटाच जातो मी. आणि हे बघा याची मस्ती चालू झालेली आहे. आणि धनश्रीच्या आत्याचा मुलगा पण आलेला आहे, धीरज भाऊ. जस्ट हे बघा आले दादा अग्रोलीचा. तर त्याला थंडा नको होता, मग यांना ठेवले चाय. याची मस्ती बघा, घ्यायला सांगते तो मला. तर चला भेटू नंतर. तर आता हे घेतलेलं गाईज ते बघू शकता तुम्ही. आता आरती ओवळाल्या वगैरे. आणि बाबू बाहेरून मजा बघतं का की काय चाललंय, काय चाललंय बाबू. ये बाबू ते बघ काय करतात बघे. जा तू पण, जा तिथे, जा तिथे जा. कसं बघत राहिले बघा पैकी काय विषय हो. मी आलो जस्ट जाऊन, देवाला सोडायचं होतं मला पाण्यामध्ये जाऊन तो. आणि आता घेतल्यात धनश्री तिच्या साड्या, त्या आता तुम्हाला मी दाखवतो. कारण कसं त्यांचं बाबा साडी आली, भाऊबीज आली, काय आता बहिणी चिंता बघायला पाहिजे. बघा आता ती तुम्हाला दाखतील साड्या तिला कशा आल्या आणि कशी भाऊबीज वगैरे आली ते बघा. आता मी नाही बघितलं अजून, मी पण बघते. ही आहे या श्याम श्लोकची. ओके. ते नाही ना साईलवर पाठवून दिल का. वाव मस्त, भारी ना, मस्त.
ट्रेंडिंग आहे ही याची आपली श्लोकची आणि यशची त्याची 22 आहे. फलार पण आलेला आहे. आणि साईलची ही आहे साईलची. मस्त हे पण भारी साडी. आणि स्पेशल चमचम पण आणलेलं मला. कोणी साहिलने? हा ते आम्ही खाल्ले मगाशी. फलार तुम्ही खाला का तुम्ही? आणि ही दादानी धीरज दादानी आग्रोलीशी जस्ट आता आले होते धीरज भाऊ. ही पण भारी मस्त ना, मस्त साडी. आणि फलार सर्वांनी दिलेला आहे. मस्त सगळ्या साड्या भारी आहेत. मस्त सगळ्या आवडल्या. मग हे बघा काय असं बहिणीशींचा लगेच दाखवायचं असतं. भावासने आणलेला सगळा काय दाखवलं नको. बरोबर आहे. नाही हो बघा आपला साड्या लगेच विल्हेवाट लावायला घेतलेल्या आहेत भाईनी. हे तुला दादा बोलवतो बाहेर तुला. हो चल लवकर. तर चला गाईज आता झालेलं याच्या साड्या दाखवून. कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. मला तर जाम आवडल्या. त्यांना पण भाई साड्या आलेल्याच असतील. तेच बोलते भारी. त्यांना पण मस्त आलेल्या असतील साड्या. सर्वांनाच येतात गाईज आता ते काय समजा. पण प्रत्येक बहिणीचं एक प्रेम असतं म्हणजे आवडीने बघतात साड्या. प्रत्येक बहिणीचं म्हणजे का भावावरती प्रेम असतं असं नाही का साडीसाठी. ती कशी पण आणली तरी प्रत्येकाचा प्रेम जीव तो तसाच असतं भावांवरती. ती साडी तुम्ही कशी पण आणा, किती भारी आणा किंवा साधी आणा, ती आवडणारच. आणली किंवा नाही आणली पण जो आजचा मान असतो भाऊबीजेचा त्या दिवशी जर भाऊ घरात आला तर जाम भारी वाटतं. बस तेवढंच असतं. वैभव नाही आला यावर्षी म्हणजे आम्हीच बोललो त्याला का आता जस्ट 2 हप्ते झाले पप्पांची पुण्यतिथी झाली आणि आजच नेमकं भाऊबीजेच्या दिवशी 23 तारखेला आज तारखेनुसार म्हणजे आज त्यांना वर्ष झाला. तर आम्ही नको बोललो त्याला तर नाही आला. सक्का भाऊ पण तेवढा काय नाही. आता पप्पांचा पण पालणं गरजेचंच आहे. बरोबर. तर समजून जावं नाही आला तो यावर्षी. बघा लगेच तिला भरून आला बघा असा असतो विषय. म्हणून मी एवढे म्हणजे आता वर्षभर ब्लॉग बनवत होतो कशाचा पण. त्यामुळे मी सारखा विषय घेतच नव्हतो का ती का नाही आली किंवा का नाही दिसत येते वगैरे. याच मुलं मी घेतच नव्हतो विषय कारण की ती वर्षभर कुठे निघणार नव्हती. बोललेली होती स्टार्टलाच. तर आता बघा लगेच आता डोलं बिलं भरलं तिचं. तर चला काहीच मस्त की तिने आता सर्व दाखवलं. तिच्या साड्या वगैरे आलेल्या त्या. आता मी पण थोडा येतो बाहेर जाऊन कारण की बाहेर पोरं वगैरे थांबलेत जरा. असंच आमचा टाइमपास असतं काय ना काय. आणि जर बाहेर आता पोरावी काय मस्ती वगैरे केली कारण की आता हर्षू वगैरे तर आलेला होता. बोलता अजून फटाके आहेत वाजवायचं ते तर बघू ते वाजवायला आणलं त्यांनी तर ते पण तुम्हाला मी दाखवतो आता. तर गाईज बघा आता हे चालले बाहेर नाही इथं आल्या ना. इथं पोरी हाय करा. हाय हाय करा. हाय कर. काय नाही नंतर सांगते. नाही इथं बघा रुद्रांशला असते नाही. इथं सगळी पोरं फटांगऱ्या फोडायला लागले. हे बघा यो काहीतरी लँटॅन आणले. सगळी पोरं फटांगऱ्या वाजवतात. आणि आज पण परत पावसाचा मांडा झाले म्हणजे काल हर्षू भाऊ उडवलेला लँटॅन. तर आता हे दुसरं भाऊ आले मला नाव नाही माहिती. तर बघा त्यांच्या इकडच्या या दिदीचं पण आल्या 2 जणी मला नाव नाही माहिती. तर बघा हे लँटॅन उडवतात. काय नाव आहे काय? माही भार्गवी. या 2 दिदीचं आल्या माही आणि भार्गवी. हे दीदी बोल यो पण लगे नाव घेऊन बोलते बघा लास्ट आहे. बघा इथं फटांगऱ्या पण एकेकडे चालू आहेत आणि एकेकडे लँटॅन पण उडवायला घेतली. यो बघा लँटॅन उडवले. अटकला. इथे वायर होती तर तिथे नाही गेला.
आता अटकलं झाडावरती जाऊन बसले झाडावरती अटकले गाईज यांचं बघा काय चाललंय कसं वाजून दाखव हे आले ना आताच बाहेरशी कसं वाजून दाखव कसं वाजून तर दाखव कसा आवाज येतं फार फक्त बस आता लास्ट आहे कधीपासून जाम आवाज करत होता कुठं बाहेर जेवण बाहेर गेलता मग तुला घाम का निघले एवढा मग तू पतंगडी वाजवायला गेलता कुठे गेलता दगडाला दगडावर पतंगडी वाजवली किती वाजवली किती वाजवली फटफट वाजवली किती वाजवली तर आता गाईज मस्त जेवायला बसलेलो आहे कारण की लागलेली आता भूक झालेला आहे जेवायचा टाईम आता बाबूचं गेली डबल बाहेर फटांगड्या वाजवायला आरशू येतं फटांगड्या घेऊन तो फटाके वाजवत असतं मग बाबू जातं बाबूला पण म्हणजे भरून झालेलं आहे आता मी पण बसतो जेवायला मी पण घेतलं जेवायला हे बघा मस्त घे मटन यो आहे काय चिकन टिक्का मसाला चिकन टिक्का मसाला इथं धनश्री पण बसले जेवायला मम्मी साहेब बसते इकडं आणि मी पण बसलोय तर चला आता करूया जेवण मस्त आहे की लागले मस्त भूक आता दुपारी तर मी ट्राय नव्हता गेला तर दुपारी मी घरात जेवायला नव्हतो आता मी खाऊन बघतो कसं झाले मस्तपैकी आता जेवतो आता मी पण तर चला गाईज आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे ना आता मी पण आलो आता आराम करायला दमलो दिवसभर जाम धावपल पण झाली जेवल्यावर ना अशी सुस्ती आली तुम्हाला नंतर झोप पण यायला लागली ॲक्च्युअली मला काहीतरी खायचं थंड थंड जाणार होतो नाक्यावर काहीतरी आणायला बरं पण ना करा कारण की 2 दिवस झाला नुसता मटन चिकन तर त्याचे मुलं झाले असं नुसतं आता गरम म्हणजे आता खाना झाला त्याच्यामुळे काहीतरी थंड खायचं होतं मला पण नाही गेलो आता बरं जाऊ दे बरं बघू घरात वगैरे आता काय असेल थंड वगैरे काय खाण्यासारखं पिण्यासारखं तर नाहीतर मग झोपा गपचूप तर चला गाईज मस्त की सर्वांची दिवाळी पण झालेली आहे कसं 4 दिवस येतात कसं जातात समजायला मार्ग नाही आहे सण आपलं बोललं गाईज यायच्या पण अशी वाट बघतं का कधी येतात आणि आलं का कसं निघून जातं तर समजत पण नाही तर चला मला तरी वाटतं तुमची सर्वांची पण दिवाळी चांगलीच झालेली असेल सर्वांचे काय बोलतात खुशीनी किंवा काय वस्तू घेऊन काय पण घेऊन पण चांगल्या पद्धतीने तुमची दिवाळी पार पडली असेल आय होप मला तर तसंच वाटतं आमची पण गेली चांगल्यापैकीच का असं नाही का काय वाईट गेलं काय झालं काहीच नाही सर्व व्यवस्थित पार पाडलेलं आहे तर चला गाईज आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईकसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय